मला माझ्या घरी तर कवळ्या उन्हात बसायला भेटत नाही, कारण माझं जोपर्यंत काम होतं तोपर्यंत ऊन फार कडक झालेलं असतं. आईनं मस्त नाश्त्याला पोहे बनवले होते, कारण पोहे माझे फेवरेट आहेत. मी कधीही पोहे खाऊ शकते. आता सौला पोहे खायचे नव्हते म्हणून असं तिचं तोंड झाकणं चाललं होतं, कारण तिला असं वाटतं की तोंड झाकलं म्हणजे आपण लपून जातो. आणि हे बघा, दादीचं आणि साऊचं किती छान बॉन्डिंग आहे. आम्ही कोणत्या गोष्टीला साऊला नाही म्हणलं ना की साऊ दादीकडे जाते आणि दादी तिला ती लगेच देते. आईनं हे छोटीसं कुत्र्याचं पिल्लू आणलं आहे, त्याचं नाव जेरी आहे. आणि साऊला त्याला हात लावायला बिलकुल आवडत नव्हतं. ते जवळ आलेलं पण तिला आवडत नव्हतं, फक्त लांबून जेरीला बघायला तिला आवडायचं. आणि हे बघा, असे काहीसे तिचे रिॲक्शन्स असायचे जेव्हा ती जेरीला बघत होती. आता नाश्ता वगैरे केला आणि आईनं चहा ठेवला होता. मी फक्त गाळून घेते, कारण आईकडे गेल्यास काहीही काम करायचं नसतं, शास्त्र असतं ते. नंतर मस्त उन्हाला बसून चहा घेतला. आणि हे बघा, जेरीचा मित्र आहे हा टॉमी. आणि ह्या दोघांची एवढी घट्ट मैत्री आहे की तुम्ही जेरीला हात जरी लावायला गेला तरी टॉमी तुमच्या अंगावर येऊ शकतो. आणि साऊला जेवण करवत होते. आणि बघा, फोन बघितल्याशिवाय काही ती जेवण करतच नाही. आणि आजीकडे आलो आहे त्याच्यामुळे आपण नाहीही म्हणू शकत नाही कशाला. आणि बघा, ह्यांना बोर होईल होतं. आता सकाळपासूनच होतं की दीदीन बाबा मला का सोडून गेलेत म्हणून ती सारखी थोड्या थोड्या गोष्टीला रडत होती. उन्हाळ्यात मस्त असा नॉनव्हेजचा बेत करण्यासाठी आईनं स्लॅपवर चूल पण बनवून घेतली होती. आता साऊ जेवताना पण आईच्या मांडीचं खाली उतरत नव्हती, तिला काहीही काम करू देत नव्हती. नंतर रात्री आम्ही बर्गर करणार होतो. आता ट्रायपॉड आणला नव्हता, त्याच्यामुळे मी ह्याची पूर्ण रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत नाही आहे, कारण ती शूटच करता आली नव्हती. मी कधीतरी केल्यास करेल. तसा मस्त झाला होता. आणि बघा, साऊला पण तो किती आवडला आहे. चला तर बाय, मग भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.